करूया। दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आलाय। भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवलाय। घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत, अशा आशयाची फेसबुक पोस्ट भाजपच्या अप्पासाहेब मोटे यांनी केली होती। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय माहिती? विषयाला आपण पाहिले की खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती जवळपास सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांचा प्रवेश जो आहे तो निश्चित झालेला आहे। मात्र असं असताना आता सोलापूर दक्षिणमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला जो आहे तो दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। आणि आपण पाहतोय खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेरच आता हे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। खरं तर पार्टी विथ डिफरन्स अशी बिरुदावली लावलेल्या भाजपमध्ये या ठिकाणी आता पक्षांतर्गतच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि भाजप कार्यालयाबाहेर ऐन दिवाळीमध्येच आता हे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत। यांचं म्हणणं आहे की काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेऊ नका, कारण अशा कलंकित नेत्यांना, भ्रष्टाचारी नेत्यांना जर भाजपमध्ये घ्याल तर निष्ठावंतांचं काय होणार, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय। आणि त्यासाठीच हे सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर येऊन घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं खरं तर भारतीय जनता युवा मोर्चा असेल, महिला आघाडी असेल, त्याचबरोबरीनं भारतीय जनता पार्टीचे शहर आघाडी आणि त्याचबरोबरीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष असतील, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आहेत, माजी सरचिटणीस आहेत, विद्यमान सरचिटणीस आहेत, असे सर्वच पदाधिकारी जे आहेत ते आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि धरणे आंदोलनाला या ठिकाणी जोरदार सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटातले अनेक माजी आमदार जे आहेत ते भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना पक्षात घेऊ नका अशा पद्धतीची भूमिका घेत हे सर्व कार्यकर्ते भाजपचे आक्रमक झालेले आहेत। खरं तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये दिलीप माने यांच्या विरुद्ध सुभाष देशमुख असा सामना जो तो गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय म्हणणं हे आपण जाणून घेऊ शकतो का सागर? निश्चितपणे आपण जाणून घेऊ शकतो। खरं तर या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आहेत। काय नक्की भूमिका आहे तुमची आणि काय मागणं आहे तुमचं, काय सांगाल? बोलणं होतं ना। आपण पाहतोय कार्यकर्ते, तुमची काय म्हणणं आहे, काय भूमिका आहे? आपण पाहतोय की खरं तर बोलण्या जो आहे तो पदाधिकाऱ्यांकडून नकार दिला जातोय। मात्र या ठिकाणी भाषणं जी आहेत ती सुरू आहेत आणि त्यांची भूमिका जी आहे ती थोड्या वेळाने आम्ही जाहीर करणार आहोत। मात्र सुरुवातीला आमची भाषणं पार पडतील आणि त्यानंतर ही भूमिका। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।